उपस्थित मंडळींना अवश्य त्याचा लाभ घेता येईल. आपण एक 5 प्रश्न फक्त प्रश्नमंजुषेचे घेणार आहोत. त्याच्यानंतर कुणाला 1-2 प्रश्न उत्स्फूर्तपणे कुणाला जर त्यांचे विचारायचे असेल, पण प्रायव्हेट काही नाही, जे काही सार्वजनिक प्रश्न असतील तर ते आपण घेऊयात, कारण ऑलरेडी लेट झालेलं आहे. तर आपण आधी प्रश्नमंजुषेला सुरुवात करूयात. मी स्नेहल धुमाळीला स्टेजवर आमंत्रित करते. धन्यवाद स्मिता. आता पगारे ताईंनी खूप छान असं व्याख्यान दिलं, त्याच्यातून आपल्याला मुलाचं असं मार्गदर्शन केलं त्यांनी. तर ते तुम्ही सर्वांनी शांतपणे आणि मन लावून ऐकलंच असेल. तर त्याच्या आधारे मी आता काही 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि जे बरोबर उत्तर देतील त्यांनी हात वर करावा, तर त्यांच्याकडे माईक पोचवला जाईल. आणि जे बरोबर उत्तर देतील तर त्यांनी स्टेजवर येऊन आपली भेटवस्तू स्वीकारावी. तर मी प्रश्नमंजुषेला आता सुरुवात करते. आपला पहिला प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला तपासता येते का आणि ती वयाच्या कोणत्या टप्प्यावर वाढवता येते त्याचे उदाहरण देता येईल का? कोणाला देता येईल का याचं उत्तर? कोणी उत्तर देता याचं? मी सरिता पगारे ताईंनाच विनंती करते की त्यांनी थोडक्यात उत्तर द्यावं. प्रश्न असा होता की भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती तपासता येते का? कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बुद्धिमत्ता तपासता येते, बुद्ध्यांक काढता येतो ना, इंटेलिजन्स तपासता येतो. तशाच काही अशा टेस्ट असतात की ज्याच्यातनं तुमचा EQ, इमोशनल कोशंट, म्हणजे IQ म्हणजे इंटेलिजंट कोशंट, तसंच EQ म्हणजे इमोशनल कोशंट, आणि तो तपासता येतो. आणि आज बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सायकोमेट्रिक टेस्टिंग होते रिक्रुटमेंटच्या वेळेस, आणि त्यांचा EQ बघितला जातो, कारण तो तपासता येतो. त्याच्यासाठी स्टँडर्डाइज टेस्ट आहे. आणि तो वाढवता येतो का? तर तो नक्कीच वाढवता येतो. अनुभवांनी तो वाढवता येतो. पूर्वानुभवांचा जर आपण रेफरन्स घेतला तर तो वाढवता येतो. लाईक की मी मागच्या वेळेस असं वागलो होतो, त्याला असं बोललो होतो ऑफिसमध्ये, पण त्याचे परिणाम जर असे झाले होते, तर ह्यावेळेस मी थोडासा त्याच्यावर मनन करून, चिंतन करून, म्हणजे काय, मी भावनिक बुद्धिमत्ता, म्हणजे परत ते वाल्याचा वाल्मिकी, हा भावनिक बुद्धिमत्ता वाढल्याचंच द्योतक आणि उदाहरण आहे. आणि असे बरेच कॉर्पोरेटमध्ये लोक आहेत किंवा असे बरेच इतरही सेक्टरमध्ये लोक आहेत की ज्यांनी आपल्या जाणून बुजून भावनांकावर काम करून तो वाढवलेला आहे. त्यामुळे ती वाढवता येते, कुठल्याही वयात वाढवता येते. म्हणजे आजोबांनाही वाढवता येते आणि नातवालाही वाढवता येते. थँक्यू. धन्यवाद. तर आता पुढचा दुसरा प्रश्न मी विचारते. हा स्पेशली तरुणांसाठी आहे. जर याचं उत्तर तुम्हाला आलं तर कृपया हात वर करा. गॅजेट, सोशल मीडिया आणि गेमिंग याचा वापर कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील? गॅजेट, सोशल मीडिया आणि गेमिंग याचा वापर कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील? बोला. आपण फॅमिली टाईम दिला एकमेकांसाठी तर नक्कीच कमी करता येईल असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा माझा मुलगा पण खूप टीव्ही बघतो, मी सांगते तर आपण क्रिकेट खेळू, तर तो लगेच रेडी होतो. तर असं केलं तर होऊ शकतं असं मला वाटतं. खूपच छान उत्तर दिलं आहे. जसं मी एका ॲडिक्टेड माणसाला असा प्रश्न, म्हणजे जेव्हा एक अल्कोहोलिक माणूस आलेला आमच्याकडे, तेव्हा आम्ही त्याला विचारलं होतं, म्हणजे आता अल्कोहोल सवय लागली, कशी लागली? त्याला अनेक कारणं असतील. कशी लागली? मित्रांमुळे लागली, की स्वतःचा म्हणतात ना की सेल्फ एस्टीम कमी होतं म्हणून लागली, स्पर्धेमुळे लागली, ज्याही काही कारणामुळे. पण त्याला जेव्हा विचारलं की तुला शेवटचं अल्कोहोलला, म्हणजे तू व्यसनाधीन होण्याच्या आधी शेवटचं अशी कुठली गोष्ट होती की जिने तुला हा एक्सपिरियन्स दिला होता?
तर त्याने सांगितलं की मी 80 किलोमीटर सायकल चालवली होती आणि त्याने मला हा एक्सपिरियन्स दिला होता. आणि मग ह्या व्यसनाधीन माणसावरती थोडेसे उपचार करून तो आज मॅरेथॉन पळतोय, कारण आपण परत त्याला त्या ट्रॅकवर आणलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट आवडते, आनंद देते, ती जर मुलांची ओळखली आणि त्या मुलांना तिकडे डायव्हर्ट केलं तर कदाचित आपण त्यांना इथून सोडवू शकतो. आणि ऑफकोर्स संवाद आणि मुलांबरोबर खेळणं किंवा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करणं हा पण त्याच्यावरचा उपाय आहे. धन्यवाद. आपण उत्तर दिल्याबद्दल. पुढे यावं आणि आपली भेटवस्तू स्वीकारावी. वैवाहिक जीवनाच्या यशस्वीता कुठल्या घटकांवर अवलंबून आहेत? गाला आंटींनी हातवर केलेला आहे. लग्न म्हटलं की सगळं काही सुरळीतच चालणार आहे असं काही नाही आहे. कारण जेवणामध्ये जर नुसतं स्वीटच भेटली रोज तर मजा येणार नाही. थोडंसं खट्टा मिठा सगळा टेस्ट आपल्याला हवा असतो. पण ह्या सगळ्या घरात जेव्हा म्हणजे हजबंड अँड वाईफ दोघांमध्ये केव्हा तरी डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतो, तेव्हा जर दोघांनी एकामेकांबरोबर एक अंडरस्टँडिंग ठेवली की त्याच्या मागे काय आहे, जर त्याचे डूज आणि डोंट्स वगैरे सगळं विचारात घेतलं आणि त्याचे नंतरचे परिणाम काय असू शकतात आणि ते जर आधीच सगळं डिस्कशन करून घेतलं तर मला नाही वाटत की सुसंवादिता नाही करता येणार. जसं मॅडम म्हणाल्या तसं संवाद आणि सुसंवाद, कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर कुठल्याही रिलेशनमध्ये केव्हाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि ह्याच्याबद्दल खूप काही बोलू शकतो आपण, पण मी जास्त वेळ घेणार नाही. मेन एक बॉटम लाईन एवढी आहे की अंडरस्टँडिंग आणि ॲडजस्टमेंट हे जर ठेवलं तर सगळं काही सुरळीत चालू शकतं. अगदी बरोबर उत्तर आहे. गाला आंटी. तर स्वीकारार्हता असायला पाहिजे की ती आहे आणि मी आहे, तो आहे आणि मी आहे. कारण ते वेगळं पण जर आपण स्वीकारलं नाही तर मग आपल्याला आपल्या चष्म्यातून बघत राहिलो तर ते वेगळं पण स्वीकारता येणार नाही आणि मग विसंवाद होण्याचा तो एक हे होतो. दुसरी गोष्ट मी सांगेल की जेव्हाही तुमच्यामध्ये असा काही प्रश्न निर्माण होतो किंवा असं वाटतं की नाही हे बरोबर झालेलं नाही, तिने केलं नाही, मला तिला याच्याबद्दल विचारायलाच हवं, किंवा आता मी आता छडाच लावणार आहे आणि ह्याने केलं तर मी छडा, तर ही जी भावना येते ना तेव्हा थोडासा पॉज घ्या आणि त्यावेळी लगेच त्या गोष्टीवरती आत्ताच्या आत्ता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी ॲटिट्यूड आपण ठेवता कामा नये. थोडासा वेळ घ्या. तुम्ही पण सोल्युशन मोडकडे जाणार आहात, पण तेव्हाच्या तेव्हा उत्तर अपेक्षित असल्यावर आपण प्रॉब्लेम वाढवून फक्त रिॲक्शन मोडमध्ये जातो. पण जर थोडासा वेळ त्याच्यावर गेला की संध्याकाळी बोलू याच्यावर, तर आपण कदाचित मंथन करून सोल्युशन मोडकडे येतो. तर तुमचे उत्तर खूप सुंदर होतं. धन्यवाद ताई. आपण आता पुढचा चौथा प्रश्न विचारतोय. ज्येष्ठांना घरातील लोक आपल्या कामात बिझी असतात, अशा वेळी त्यांनी आपला वेळ कसा घालवावा? वर्षाचा तरुण आहे. माझी लाईफस्टाईल सांगतो, मग इतरांनाही ते अनुकरणीय ठरेल. रिटायरमेंट नंतर जवळ 16-17 वर्ष झालेली मी घरात कधीच राहत नाही. नेहमी बाहेरच राहत असतो. अशी व्याख्यानं वगैरे ऐकत असतो, लिहित असतो, सोशल मीडियावर असतो. आणि त्यातल्या त्यात आय एम मॅच्युअर्ड योगा टीचर. मी एक चांगल्या प्रकारचा साधक आहे. योगाच्या नादी जर लागलं तर तुम्हाला वेळेचं असं काही वाटणार नाही की माझा कसा वेळ नाही. सारखा तोच कॉन्शियस असतो आपला, की चिंतन तेच असतं, मनन तेच असतं. आणि मग याच्यामध्ये एक स्वतंत्र व्याख्यान ठेवूया आपण. तर तेच सगळे विचार जे आहेत, वाचनाचा छंद आपल्याला असला पाहिजे.
आणि आपली जी कम्युनिटी आहे सारख्या लोकांची त्याच्यामध्ये जायला नको. तुम्ही म्हणता हे काय प्रकार आणला यांनी, कारण त्यांचे तेच दुखणे असतात. माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, माझी सुनाची काम करते, माझं वेळी तसं आहे, या भानगडी असतात. यांच्यामध्ये कधी जाऊ नये. मी रिटायरमेंट नंतर पदवी घेतली मास कम्युनिकेशनची. रिटायरमेंट नंतर MA योगशास्त्र करतोय. आम्हाला आहे विषय मानसशास्त्राचा विषय. तुम्ही जर त्याच लोकांमध्ये त्याच चेतकांमध्ये राहिलं तेच चेतक होता. म्हणून तुम्ही तरुणांमध्ये राहा, रिटायर्ड लोकांमध्ये राहू नका. धन्यवाद. मानस त्याच्यात मी थोडं सांगेन की मानसिक आरोग्य आज जे म्हणतो जेरियाट्रिक म्हणजे वृद्धांचं मानसिक आरोग्य, तर हे पण आता लॉन्जिटिव्हिटी वाढली आहे, आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. आयुर्मर्यादा खूप वाढलेली आहे आणि कधी ना कधी आपल्या ज्या काही ब्रेन सेल्स आहेत त्या क्षीण होणारच आहे. तर त्या होऊ नये आणि आपल्या जे काही केमिकल्स आहेत जे आपल्याला हॅपीनेस देतात किंवा सॅटिस्फॅक्शन देतात किंवा आपल्या गरजा सांगतात, ते सगळ्या केमिकल्सचा स्त्राव व्यवस्थित होण्यासाठी प्रत्येक रिटायर्ड माणसाने स्वतःला जसं ते सांगतात तसं कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये तर बिझी करायलाच पाहिजे. तरुणांमध्ये राहा, त्यांना तुमच्या अनुभवाचे बोल, तुमचा अनुभव त्यांच्याबरोबर शेअर करा, त्यांचं अपलिफ्टिंग होईल. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आयुष्यभर जे केलेलं नाही त्या 2 गोष्टी करायला सुरुवात करा. नवीन न्यूरो पाथवेज तुमच्या ब्रेनमध्ये तयार होतात आणि तुमचं म्हणजे आपण आता डिमेन्शिया अल्झायमर हे खूप जास्त ऐकतो आहोत, तर ते त्या पेशींना जीर्णत्व आलं आहे, त्या पेशी इनॅक्टिव्ह झाल्यामुळे येणारे आजार आहेत. तर ह्या आजारांवरती मात करायची असेल तर आपण जे आयुष्यात केलं नाही ते करा. नवीन गोष्टी करण्यासाठी नवीन ऊर्जा, विचार क्षमता आणि मग ब्रेन ॲक्टिवेट होतो. योगाने पण तेच होतं. आज तुम्ही ओंकार म्हणताना काय होतं, का बरं एवढा प्रूव्हन आहे ओंकार? आम्ही सगळे म्हणतो ओंकार म्हणा कॉन्सन्ट्रेशन होतं, ओंकार म्हणा कॉन्सन्ट्रेशन होतं. आपला मेंदू जिथे आहे ना त्याच्या आजूबाजूला द्रव पदार्थामध्ये आपला मेंदू सिच्युएटेड आहे, फ्लुईड आहे तिथे. जेव्हा तुम्ही ओंकार म्हणतात कंपन शरीरामध्ये येतात आणि मग त्या द्रव पदार्थामध्ये जेव्हा रिपल्स येतात, बुडबुडे येतात, तेव्हा तिथल्या पेशींना एक स्टिम्युलेशन मिळतं. मला आता इथे लागलंय, मी मसाज करते आणि स्टिम्युलेट करते, पण तिथे काय करणार, तर त्या ओंकाराच्या व्हायब्रेशनने जे स्टिम्युलेशन मिळतं त्या ज्या इनॅक्टिव्ह झालेल्या पेशी जागृत व्हायला लागतात आणि मग आपली स्मरणशक्ती आणि मेमरीवर काम करतात. मला वाटतं बरोबर आहे हे. डोपामाइन वगैरे 4 स्राव हां, ते स्त्राव होतात, पण आता आपण सोप्या भाषेत सांगते मी की हे होतं आणि म्हणून योगा. तर अशा गोष्टी करा की ज्या तुम्ही आधी केलेल्या नाही आहेत. त्या 2-3 हा जन्म आपल्याला एकदाच आहे, माहितीच नाही आहे पुढे काय. परत सांगते 5 इंद्रिय घेऊन जन्माला येणं सारखं सुख आणि नशीब कुणाचं म्हणजे असं नशीब नाही, तेव्हा त्याचा वापर करा. थँक्यू. काकांना मी विनंती करते. एकोण 90 वर्षाची. माझे वडील नेव्हीत होते, सर्व्हिसमॅन आहे. आजही 89व्या वर्षी छोले पण खाऊ शकतात, खिचडी पण खाऊ शकतात. फक्त वेळ, क्वांटिटी आणि व्यायाम. सकाळी रोज 6 किलोमीटर फिरायला जातात आणि 365 दिवस जातात पाऊस असला तरी. ते मला म्हणतात काय मज्जा येते पावसात. आणि आजही मला उन्हाळ्यात विचारतात तुला तिखट मिरची काय करायचं आहे, म्हणजे मग मी बाईला सांगतो इतके किलो घेऊन ये. 89 वर्ष वय आहे. त्यामुळे तुम्ही किती चालना द्याल त्याच्यावर तुमचं आयुष्य कसं असणार आहे हे अवलंबून आहे. धन्यवाद ताई. चर्चा आहे. राग ही सुद्धा एक भावना आहे, तिचे नियोजन कसे करावे? राग ही सुद्धा एक भावना आहे, तिचे नियोजन कसे करावे? पुढे लिव्ह इट, या 2 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात मला. अगदी बरोबर काका.
करता येतं. तुम्ही सगळ्यांनी मुन्नाभाई MBBS बघितलं असेल. मुन्नाभाई MBBS मध्ये तो जो स्वीपर असतो तो साफसफाई करत असतो आणि तिथून लोक जात येत असतात आणि त्याची खूप चिडचिड होत असते. तिथून मुन्नाभाई जातो तर तो खूप चिडतो मुन्नाभाईवर की समझ में नहीं आता है क्या, दिन भर यही काम करता हूँ. आठवत असेल हे डायलॉग सगळे. त्यावेळेस म्हणजे रेग्युलेशन हे दुसऱ्यासाठीचं म्हणते, नियोजन आपल्यासाठीचं म्हणते आहे. तर त्यावेळेस त्याने काय केलं, मुन्नाभाईने त्याला एक जोरदार जादूची झप्पी दिली आणि तो परत आनंदाने, कारण काय की त्याच्या कामाचं प्रशंसा केल्या गेली, महत्त्व आणि मूल्य जाणलं गेलं. तर हे रेग्युलेशन पण करता आलं पाहिजे आणि नियोजन पण आपल्याला करता आलं पाहिजे. त्या नियोजन करण्यामध्ये थोडासा पॉज घेणे, राग आल्यावर 1 ग्लास पाणी प्या. सगळ्यांना मी सांगते, राग बरोबर शांत होतो. हां, धन्यवाद. धन्यवाद सरिताताई. मी आता पुढचं सूत्र धन्यवाद स्नेहल. आपल्या इथे सुरेखा कोठावदे मॅडमचं पण मागच्या वर्षी एक अपघाती निधन झालं होतं. तर कोठावदे काकांनीही त्यांच्या स्मरणार्थ एक शिष्यवृत्ती ची योजना चालू केलेली आहे. तर काकांना त्याबद्दल एक थोडीशी माहिती द्यायची आहे. तर 2 मिनटं काकांनी इथं पुढे येऊन त्यांनी माहिती द्यावी ही मी त्यांना विनंती करते. 3 वर्षापूर्वी आपल्या प्रीतीताई आपल्यातून निघून गेल्या आणि त्यानंतर प्रीतीताई आणि आमच्या मॅडम या चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्या मैत्रीचं रूपांतर मागच्या वर्षी प्रीतीताईंनी त्यांच्या मैत्रिणीला बोलावून घेतलं आणि त्याही आपल्यातून 15/5/2023 रोजी अपघाती निधनाने आपल्यातून निघून गेल्या. ज्या ज्या वेळेला मोरे सरांनी जे काही कार्यक्रम आयोजित केले पार्कशेडमध्ये, त्या बऱ्याचशा कार्यक्रमांना उपस्थिती माझी आहे आणि मला पण त्या ठिकाणी एक ऊर्जा मिळाली की आपण मॅडमच्या शोकामध्ये आपण बुडून आणि आपण आपलं जीवन व्यर्थ घालवतो किंवा काय, कारण आपणही काहीतरी करावं. आणि म्हणून कुटुंबामध्ये बसून थोडासा विचार केला आणि त्या विचारांचं 16 एप्रिल 2024 रोजी जी आम्ही जो विचार केला होता त्या विचाराचं रूपांतर एका कंपनीमध्ये झालेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मी कालपासून आपल्या पार्कशेडच्या बऱ्याचशा ग्रुपवर टाकलेलं आहे. तर स्मृती सुरेख फाउंडेशन नावाची आपण एक कंपनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे. जे असतो 8वा म्हणजे याच्यामध्ये 2013चा जो ॲक्ट आहे त्यानुसार सेक्शन 8मध्ये ही कंपनी आपण स्थापन केलेली आहे आणि मॅडमच्या सुरेखा कोठावदे यांच्या स्मरणार्थ स्मृती सुरेख फाउंडेशन हे आपण हे केलेलं आहे. त्याचं ब्रीद आहे आपलं, उद्याचे सुजाण, संवेदनशील, सर्जनशील, कार्यशील राष्ट्रीय नागरिक घडवण्यासाठी. हे आपलं उद्दिष्ट आहे आणि ह्या उद्दिष्टाला अनुसरून प्रथम पाऊल जे आपण उचलत आहोत, तर ज्या 8वी 9वी 10वी इयत्तेमध्ये ज्या शिकणाऱ्या मुली आहेत त्या सर्व स्तरातील मुली असतील त्याला आपण कुठल्याही प्रकारची हे दिलेलं नाही आहे, जातीचं किंवा याचं आपण हे दिलेलं नाही. आपण सगळंच क्षेत्रातल्या मुली त्या ठिकाणी घेणार आहोत. फक्त ते 8वी 9वी 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या असाव्यात आणि त्यांना आपण मॅडम ज्या होत्या त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या आणि म्हणून त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आपण त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याच्या निमित्ताने हे फाउंडेशन उभे केलेले आहे. आणि भूतपूर्व आणि आर्थिक पाठबळासाठी आपण त्या मुलींसाठी आपण हे केलेलं आहे. पण त्या मुली कोणत्या असाव्यात, तर कुटुंबातले अपघाती मृत्यू, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आव्हानात्मक परिस्थितीमुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणाऱ्या वंचित गट कुटुंबातील विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आपण आणि त्यांचा विकास करण्यासाठी ही योजना आपण राबवतोय. तर त्या मुलींना आपण निश्चित आर्थिक सहाय्य देणार. त्याच्यानंतर त्यांचे बलस्थान आणि करिअरच्या आवडीनिवडी ओळखण्यासाठी त्यांच्या कल चाचण्या घेणार. त्यानंतर सरकारी कार्यालय, सार्वजनिक संस्था, प्रतिष्ठित संस्था, उद्योग, व्यवसाय, कला आणि संशोधन केंद्रांना भेटी देणार. त्याच्यानंतर विविध क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ज्ञांशी त्यांचा संवाद साधून देणार. त्याच्यानंतर व्यक्तिमत्व विकास शिबिरे आणि शाळांमध्ये त्यांचा सहभाग घेणार. हे साधारणतः वर्षभरामध्ये आपण एक 7-8-10 प्रोग्राम ठेवणार आणि त्या मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, त्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यापर्यंत आपण त्यांचं काम करणार आणि दरवर्षी 11 मुली आपण दत्तक घेणार. तर त्या मुलींसाठी आपण जे शिष्यवृत्तीचे दर आहेत, 8वीला जी मुलगी असेल तिला 500 रुपये महिन्याप्रमाणे 10 महिन्याचे म्हणजे एकत्रित शैक्षणिक वर्ष जे असतं अकॅडमिक इयर, त्यामध्ये आपण 5,000 रुपये आपण त्यांना हे करणार, डोनेट करणार, ती त्यांच्या खात्यावर जाणार शिष्यवृत्ती. 9वीला जी विद्यार्थिनी असेल तर तिला 750 रुपये 10 महिन्याचे 7,500 रुपये आपण देणार.
10वीला जी मुलगी असेल तिला 1000 रुपयाप्रमाणे 10,000 रुपये आपण तिला वर्षाला देणार. 11वीला जी मुलगी असेल तिला 1250 प्रमाणे 12,500 रुपये आपण तिला देणार. आणि 12वीला जी मुलगी असेल, 12वीला जी मुलगी जाईल त्या मुलीला दरमहा 1500 प्रमाणे 15,000 रुपये आपण वर्षाला देणार. तर अशा पद्धतीने या एक पहिलं पाऊल आहे आपलं. अजून आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून खूप उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. फक्त त्यासाठी आपल्या सर्व पार्कसाईड तसेच आमचा जो सर्व ग्रुप आहेत, माझे शैक्षणिक क्षेत्रातील ग्रुप असतील, मुलांचे ग्रुप असतील आणि समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा ज्या लोकांशी संवाद आलेला आहे त्या सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा आहे. आज मला मोरे सरांचा फोन आला दुपारी. मोरे सरांनी सांगितलं की तुम्ही पण या कार्यक्रमामध्ये या आणि त्याचं जे काही आहे तुमचं क्लिअरेशन ते लोकांपर्यंत पोहोचवा. आणि त्यांनी मला 2 मिनटं या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल मी खरोखर मोरे काकांचा या ठिकाणी आभार मानतो. त्याचं कारण असं आहे की संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, समान शीले व्यसनेषु सख्यम. ज्याचं शील समान आहे आणि ज्याचं व्यसन समान आहे त्याची मैत्री होते. आम्ही दोघं समदुःखी आहोत. कदाचित ते पण शिक्षण क्षेत्रात त्यांनी पण काम केलेलं आहे, मी पण शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, मॅडम पण शिक्षिका होत्या आणि म्हणून हे एकत्र जुळून आलेले. पगार मॅडम सांगायला हरकत नाही की बघा कसं असतं योगायोग, की एका क्षेत्रात काम करणारे आणि एकाच याच्यामध्ये पार्क साईडमध्ये आम्ही राहायला आलो आणि हा कदाचित आमचा पूर्वसंचित योग असेल. आणि म्हणून आम्हाला दोघांना हे कार्य करण्याची, उर्वरित कार्य मॅडमचं त्यांचं पुढे नेण्यासाठी आम्हाला ही भगवंताने संधी उपलब्ध करून दिलेली आहे. कारण त्या पण चांगल्या कामासाठी गेलेले आहेत. आता मोरे सरांना मी सांगू इच्छितो की अशा व्यक्ती अल्पायुषी का ठरतात, कारण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. जसं मॅडमने काम केलेलं आहे तसं आमच्याही मॅडमने काम केलेलं आहे. आजही त्यांचे विद्यार्थी आठवण काढतात, मोरे मॅडमचे पण विद्यार्थी आठवण काढतात. मोरे मॅडमच्या शाळेत पण मी गेलेलो आहे, कारण मी केंद्रमुख असताना त्यांच्या शाळेत पण मी गेलो, भगूर केंद्र माझ्याकडे होतं. तर याच्यातून जे लोक चांगलं काम करतात त्यांना भगवंत अल्पायुषी का ठेवतो की अहंकाराचा वारा न लागो राजसा. त्यांना तो अहंकार निर्माण होऊ नये, त्यांनी केलेल्या कार्याची दशा होऊ नये, त्यांच्यावर कोणीतरी दगडफेक करू नये, चिखलफेक करू नये आणि त्यांनी केलेलं कार्य वाया जाऊ नये यासाठी भगवंत त्यांना अल्पायुषी ठरतो. हा विचार ज्यावेळेस डोक्यात आला त्यावेळेला ते दुःख, त्यात वेदना कमी झाल्या. आणि म्हणून या कार्यासाठी, मोरे सरांच्या कार्यासाठी ज्या सगळ्या भगिनी काम करतात ही सगळी टीम आपल्यासुद्धा कार्यक्रमासाठी राहील आणि आपली ही जी उपस्थिती ही सुद्धा या ठिकाणी नेहमी राहील अशी अपेक्षा करतो. आणि आमच्या या फाउंडेशनसाठी सगळ्यांचे तुमच्या आशीर्वाद असावेत हीच फक्त एक अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, कोटावदे नाना. आज आपण या ठिकाणी प्रीती स्मृती मंच तर्फे प्रीती काकूंचा 3य स्मृती दिवस आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या या स्मृती दिनानिमित्त मी भावपूर्ण श्रद्धांजली नाही म्हणणार, मी फक्त म्हणेल की प्रीती काकूंना विनम्र अभिवादन. आपल्या पार्क साईड होम्स असोसिएशनच्या वतीने आणि सर्व पार्क साईड वासियांच्या वतीने मी काकूंना विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज आपल्या या स्मृती दिनानिमित्त डॉक्टर आदरणीय सौ सरिता पगारे मॅडम खूप छान तुम्ही, कारण आमच्या या टीमने ना जवळजवळ 2 वर्षापूर्वीच हा विचार ठेवलेला होता की आपण काउन्सिलिंग हा विषय या ठिकाणी घेऊ. फक्त पालकांनाच नाही तर विद्यार्थ्यांना सुद्धा याची गरज आहे, परंतु बरेच पालक उपस्थित आहेत पण विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. तर अतिशय छान कौटुंबिक धागा कसा असावा याबद्दल आपण या ठिकाणी आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जसं शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मृतीसाठी ताजमहल बांधला, शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मृतीसाठी ताजमहल बांधला, या आमच्या 2 विभूतींनी या ठिकाणी नाना असतील किंवा आमचे मोरे काका असतील, आपल्या प्रिय पत्नीच्या स्मृतीसाठी काकांनी प्रीती स्मृती मंच स्थापन केला जवळजवळ 3 वर्षापासून. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कोठावदे नानांनी सुद्धा अतिशय छान असा उपक्रम, कारण आज जेव्हा मेसेज टाकले ना जिल्ह्याभरामधून आम्हाला इतके फोन आले, इतके मेसेज आले की एवढा छान कार्यक्रम आजपर्यंत कोणी केलाच नाही. कारण पूर्ण जिल्ह्यामधून या विद्यार्थ्यांना दत्तक घ्यायचं आहे, सोपी गोष्ट नाही. एका विद्यार्थ्याला 8वीच्या विद्यार्थ्याला 5,000 रुपये, 9वीच्या विद्यार्थ्याला 8,500 रुपये, 7,500 रुपये आणि 10वीच्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये आणि 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला 12 आणि 15,000 रुपये द्यायचे आहेत. जिल्ह्याभरामधून जर आम्हाला 100 अर्ज जर आले तर एवढा सुद्धा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. म्हणून अशा या 2 अशा आपल्या पार्क साईडच्या विभूतींसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखर असा उपक्रम ज्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. आपण भाग्यशाली आहोत की असे 2 रत्न आपल्या या पार्क साईडमध्ये आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. काही लोकांना वाटलं असेल मी गाणं वगैरे म्हणेल, आज
आज स्मृती प्रीती काकूंच्या स्मृती प्रित्यर्थ आपण अभिवादन करणार आहोत. गाणं मी म्हणणार होतो त्यांच्या जीवनावर आधारित, दोन्ही काकूंच्या जीवनावर, परंतु आता बराच वेळ झालेला आहे की लोक कंटाळले असतील. तुम्ही म्हणणार आम्ही कंटाळलो, आम्हाला जेवायला जायचं, यांचं गाणं म्हणायला लागले. तर ठीक आहे, पुढच्या वेळेला नक्की गाणं म्हणणार. ऐकायचं का तुम्हाला? नाही ना गाणं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एकच फक्त मुकडा म्हणतो. दोघं काकूंच्या स्मृती प्रित्यर्थ जे गीत आपण आपल्या आईसाठी नेहमी गात असतो, सुंदर असं गीत आहे. मी मागच्या वेळेला एक बापाबद्दल गीत म्हटलं होतं. आज मी आपल्या समोर एक आईचं गीत म्हणून दाखवणार आहे. आवाज कदाचित खोकला असल्यामुळे चिरकू शकतो. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा उपकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात अन रबरबत्या रानात, राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, सोडविले कट्याचे भास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. धन्यवाद. पुन्हा एकदा अजून कोर कमिटीची स्थापना व्हायची आहे, त्यामुळे बरेचसे कमिटी मेंबर्स इथे उपस्थित असतील. मी काही चेहरे दिसत आहेत, त्यांची नावं घेऊ इच्छिते, पण जर कुणाचं राहिलं असेल तर त्यांनी समोर यावे. सौ शिल्पा सूर्यवंशी यांनी मंचावर यावे. आपण त्यांचा छोटेखानी सत्कार करणार आहोत आणि या सर्वांना वर्षभर काम करण्यासाठी शुभेच्छा देणार आहोत. सौ शिरोळे मॅडम, हेमलता शिरोळे मॅडम, अशोक पाटील सर, पठाडे सर, जितेश पठाडे सर. लोकांचं कोणाचं नाव राहून गेलं असेल तर प्लीज सुचवा. सर्वांना वर्षभर पार्क साईडच्या हिताचे काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अजून कोण आहेत का? एक ग्रुप फोटो घेण्यात येईल.
तो म्हणजे आभार प्रदर्शन. त्यासाठी मी सौ सारिका वाघमारे हिला मंचावर. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते, नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शुभयोगाचे, नाते जुळले आपले या कार्यक्रमाच्या निमित्ताने. प्रीती मॅडम यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त आयोजित धागा धागा अखंड विणूया या सुंदर व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिली, त्यासाठी धन्यवाद. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या व्याख्यात्या सौ सरिता पगारे यांनी आपल्या व्याख्यानातून जे मार्गदर्शन केले त्यासाठी मॅडम तुमचे खूप खूप आभार. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते, सुखावते, त्याचप्रमाणे चांगल्या माणसांच्या सहवासाने जीवन आनंदित होते आणि नाती घट्ट होतात. पगारे मॅडम, तुमच्या या व्याख्यानातून आम्हाला ही प्रचिती आली, त्यामुळे मी परत तुमचे आभार मानते. या कार्यक्रमासाठी उपस्थित पार्क साईट असोसिएशनचे अध्यक्ष देवकर सर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजोळे सर, सर्व पदाधिकारी, प्रमुख पाहुणे, आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आपण आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. विशेष आभार प्रीती स्मृती मंचाचे प्रमुख संघटक आणि आपल्या सर्वांचे लाडके मोरे काका यांचे. त्यांनी आज आपल्या सर्वांना हा सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळाला, त्यासाठी धन्यवाद. कार्यक्रमाची साऊंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेशन याची धुरा सांभाळणाऱ्या मोरे मावशींचे भाचे श्री अजिंक्य मुंगी सर यांचेही खूप खूप आभार. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक, कार्यक्रमाचे प्रसिद्धी पदक सादर करणारी संपूर्ण टीम, ह्या टीमचेही खूप खूप आभार. प्रीती स्मृती मंचाच्या तृतीय वर्धापनानिमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमात आनंद घेणाऱ्या संपूर्ण श्रोता वर्गांचेही खूप खूप आभार. प्रीती स्मृती मंचातर्फे यावर्षी साटोरे येथील कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना आपण 5 सायकलींचे वाटप करण्यात आले आणि एका शिलाई मशीनचेही वाटप केले. त्यासाठी देणगी देणाऱ्या सगळ्या देणगीदारांचेही मनापासून खूप खूप आभार. कार्यक्रमात आपल्या नृत्याने रंगत आणणाऱ्या आणि छोट्या नृत्य कलाकार व त्यांच्या मार्गदर्शिका सौ सोनाली खरे, तसेच स्वागतगीत सादर करणाऱ्या राठी आंटी, तुमच्या दोघींचेही खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे सुंदर फुलांची रांगोळी काढून वातावरण प्रफुल्लित करणारे सौ अश्विनी आणि प्रफुल्ल चव्हाण सर, तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. तसेच आपल्या खणखणीत आवाजाने वातावरण उत्साहित करणाऱ्या सिद्धी गांधीले या आपल्या लाडक्या लेकीचेही आभार. थोडक्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केलेल्या प्रीती स्मृती मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. आधी आपल्या इथले उत्स्फूर्त कवी दंडवळ भाऊ यांना एक छोटीशी कविता सादर करायची आहे, तर मी त्यांना मंचावर आमंत्रित करते. आणि हा एक मोबाईल सापडलेला आहे, तो कोणाचा असेल त्यांनी कलेक्ट करावा. तुम्हाला माफ करा. प्रिय प्रीती, प्रीती, तुझ्या प्रेमात मी खूप जास्त वाहून गेलो. प्रीती, तुझ्या प्रेमात मी खूप जास्त वाहून गेलो. माझे प्रेम इतके हलके होते का की मी शेवटी एकटाच राहिलो. आयुष्याच्या वळणावर तुला शोधून शोधून मी थकलो. आयुष्याच्या वळणावर तुला शोधून शोधून मी थकलो. आयुष्यभर साथ राहण्याची घेतली होती शपथ, पण अर्ध्यातच तुझ्या प्रेमाला मुकलो. शाळेत, नातेवाईकात, मित्रांमध्ये सर्वांच्या मदतीस मी धावलो, पण तू दवाखान्यात असताना तुला मी वाचवू नाही शकलो. आयुष्याच्या धाग्याने आपले सुखदुःख विणू लागलो, पण अर्ध्यातच त्या धाग्याने आपण खुंटलो. प्रीती, तू गेल्याने माझ्या आयुष्यात मी शमलो. प्रीती, तू गेल्याने माझ्या आयुष्यात मी शमलो. या वर्तमान काळात फक्त तुझ्या आठवणीतच जगू लागलो. धन्यवाद. बस भाऊक केलं तुम्ही सर्वांना. आता मी सर्वांना विनंती करते की त्यांनी वंदे मातरमसाठी उभे राहावे. वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित ध्रुवदल शोभिनी
रूपिणी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम् असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता जपायचे रे आता सांग असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ एकटी मी दिन रात तरीही तू भोवती हातात नाही हात तरीही तू सोबती मन बेभान बेभान होई मग प्रीतीला उधाण येई मन धागा धागा सोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा